इयत्ता 7वी विषय गणित। आज आपण रेषीय जोडीतील कोन म्हणजे काय ते बघूया। रेषीय जोडीतील कोन म्हणजेच एंगल्स इन लिनियर पेअर। एंगल्स इन लिनियर पेअर। शेजारी जी आकृती दिली आहे, शेजारील आकृतीतील कोनांची नावे लिहा। या ठिकाणी कोणते कोन आहेत? तर कोन PQR व कोन RQS हे दोन कोन दिले आहेत। कोन PQR व कोन RQS ही कोनांची नावे आहेत। कोनांची जोडी कोणत्या प्रकारची आहे? कोनांची जोडी ही संलग्न कोन आहेत। ते कोन PQR व कोन RQS हे दोन संलग्न कोन आहेत। कोनांच्या असमायिक भुजा कोणत्या आहेत? कोनांच्या असमायिक भुजा कुठल्या आहेत? किरण QP आणि किरण QS ह्या दोन असामायिक भुजा आहेत। या ठिकाणी माप कोन PQR बरोबर किती आहे? मोजून बघा, तो 120 अंशाचा आहे। RQS जवळपास 60 अंश आहेत। दोघांची जर बेरीज केली तर किती येते? 120 अधिक 60 बरोबर 180। म्हणजे आकृतीत कोन PQR व कोन RQS हे संलग्न कोन आहेत, तसेच ते पूरक कोनही आहेत। त्यांच्या असामायिक भुजा परस्परांच्या विरुद्ध किरण आहेत। किरण PQ व किरण QS ह्या परस्परांच्या काय विरुद्ध किरण आहेत। म्हणजे त्या भुजांनी एक रेषा तयार होते। विरुद्ध किरण काय करतात? एक रेषा तयार करतात। म्हणजे त्या भुजाने काय होते? एक रेषा तयार होते। आणि हे दोन कोन रेषीय जोडीतील कोन आहेत असे म्हणतात। म्हणजे कोणते कोन? कोन PQS आणि कोन RQS हे दोन कोन रेषीय जोडीतील कोन आहेत असे म्हणतात। एक लक्षात ठेवा, रेषीय जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते। रेषीय जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज किती येते? 180 अंश। मग व्याख्या कशी करता येईल? रेषीय जोडीतील कोन म्हणजे ज्या दोन कोनांची एक भुजा सामायिक असते व असामायिक भुजांनी सरळ रेषा तयार होते, त्यांना रेषीय जोडीतील कोन असे म्हणतात। रेषीय जोडीतील कोन परस्परांचे पूरक कोन असतात। रेषीय जोडीतील कोन। आता आपण सराव संच 19 अभ्यासूया किंवा सराव संच 19 सोडवूया। खाली दिलेल्या वर्णनाप्रमाणे कोनांच्या जोड्या काढा। काढता येत नसल्यास कारण लिहा। फर्स्ट, संलग्न नसलेले कोटी कोन। दुसरं, पूरक नसलेले रेषीय जोडीतील कोन। रेषीय जोडीत नसलेले पूरक कोन। रेषीय जोडीत नसलेले संलग्न कोन, जे कोटी कोन नाहीत व संलग्न कोनही नाहीत। आणि 6वं, कोटी कोन असलेले रेषीय जोडीतील कोन। या वर्णनाप्रमाणे आपल्याला काय करायचे आहेत? कोनांच्या जोड्या काढायच्या आहेत। आपण सराव संच 19 सोडवण्या अगोदर आपण संलग्न कोन म्हणजे काय, पूरक कोन म्हणजे काय, कोटी कोन म्हणजेच काय किंवा रेषीय जोडीतील कोन आता आपण बघितलंय। तर संलग्न कोन, पूरक कोन, कोटी कोन हे एकदा पुन्हा बघूया, म्हणजे आपल्याला हे कोनांच्या जोड्या काढायला काही अडचण येणार नाही। संलग्न कोन हे आहे संलग्न कोनाची आकृती। काय? संलग्न कोनाची एक भुजा सामायिक असून उरलेल्या दोन भुजा सामायिक भुजेच्या विरुद्ध बाजूने असतात व त्यांचा शिरोबिंदू सामायिक असतो, अशा कोनाला काय म्हणतात? आणि संलग्न कोनांचे अंतर्भाग विभिन्न असतात। इथे एक शिरोबिंदू सामायिक असतो, एक भुजा सामायिक असते आणि अंतर्भाग विभिन्न असतात, अशा कोनाला काय म्हणतात? संलग्न कोन असे म्हणतात। नंतर कोटी कोन। कोटी कोन म्हणजे काय? ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 90 अंश असते ते परस्परांचे कोटी कोन असे, त्यांना परस्परांचे कोटी कोन असे म्हणतात।
मग या दोन कोण आहेत ते कोण PQS व कोण SQR हे परस्परांचे कोटी कोण आहे, कारण कोटी कोणांच्या मापांची बेरीज किती असते 90 अंश असते आणि कोटी कोण हे संलग्न कोण सुद्धा असतात. या कोटी कोण संलग्न कोण असतात. ही झाली कोटी कोण. नंतर पूरक कोण. पूरक ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते त्या दोन कोणांना परस्परांचे पूरक कोण असे म्हणतात. आता या ठिकाणी कोण ABD व कोण BDC हे पूरक कोण आहेत, परस्परांचे पूरक कोण आहेत. पूरक कोण हे सुद्धा संलग्न कोण असतात. पूरक कोण हे सुद्धा संलग्न कोण असतात. ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते त्या दोन कोणांना पूरक कोण असे म्हणतात. पूरक कोण रेषीय जोडीतील कोण सुद्धा असतात. या पूरक कोणांना आपण रेषीय जोडीतील कोण म्हणू शकतो. सराव संच 19. खाली दिलेल्या वर्णनाप्रमाणे कोणांच्या जोड्या काढता येत नसल्यास कारण लिहा. मतलब पहिला संलग्न नसलेले कोटिकोण. कोटिकोण काढायचे परंतु ते संलग्न नको आहेत. म्हणजेच आपल्याला काय कोटिकोण म्हणजेच काय, ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज किती आली पाहिजे 90 अंश आली पाहिजे अशा कोणाला काय म्हणतात कोटिकोण. आपण दोन कोण काढूया. त्या दोन कोणांच्या मापांची बेरीज किती आली पाहिजे 90. तुम्ही 60-30 घ्या, 50 अंश 40 अंश घ्या, 20 अंश 30 अंश घ्या. आपण कोणतीही दोन काढा परंतु त्या दोन कोणांच्या मापांची बेरीज काय आली पाहिजे 90 अंश. कळलंय. आता आपण संलग्न नसलेले दोन कोटिकोण काढतोय. आता मी एक कोण घेतोय 60 अंश. एक मी कोण काढतोय 60 अंशाचा. हा कोण किती काढलाय 60 अंश. म्हणजे हा कोण किती असला पाहिजे. दुसरा कोणते कोण आहे कोटिकोण. कोटिकोणांच्या मापांची बेरीज किती येते 90. म्हणजे हा 60 तर हा किती असला पाहिजे 30. मग हा दुसरा कोण किती मापाचा काढणार मी 30. एक 60 दुसरा 30. तुम्ही दुसऱ्या मापाचे सुद्धा कोण काढू शकता जसे 50 40 20 70 याप्रमाणे दोन कोण काढू शकता परंतु त्या दोन कोणांच्या मापांची बेरीज किती आली पाहिजे 90. कारण का हे कोटिकोण आहेत. हे कोटिकोण संलग्न आहेत का नाहीत. ओके. आपण नाव पण तुम्ही कोणती मी नाव ABC कोण PQR दिलंय तुम्ही XYZ किंवा इतर नावे देऊ शकता. कळले. पहिला प्रश्न पहिले उदाहरण. तर दुसरे उदाहरण. तर दुसरा प्रश्न पूरक नसलेले रेषीय जोडीतील कोण. आपल्याला कोणत्या आकृती काढायचे पूरक नसलेले रेषीय जोडीतील कोण. आता पूरक नसलेले पूरक कोण म्हणजेच काय ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज किती असते 180 अंश असते. रेषीय जोडीतील कोणांची बेरीज पण किती येते 180 अंश असते. कळलं. म्हणजेच आपल्याला काय काढायचं आहे रेषीय जोडीतील कोण परंतु ते पूरक नाहीत. ही आकृती काढणे शक्य आहे का नाही. कारण का पूरक कोणांची बेरीज पण किती येते 180 अंश असते आणि रेषीय जोडीतील कोणांची बेरीज पण काय येते 180 अंश असते. म्हणजेच रेषीय जोडीतील कोण हे पूरक कोण असतात. रेषीय जोडीतील कोण हे पूरक कोण असतात म्हणून ही आकृती काढणे शक्य नाही. कळलंय. काय लिहिलंय मी वरील वर्णनाप्रमाणे कोणांची जोडी काढणे शक्य नाही कारण रेषीय जोडीतील कोण हे पूरक कोण असतात. कळलंय. प्रश्न रेषीय जोडीत नसलेले पूरक कोण. पूरक कोण आपल्याला कोणते कोण काढायचे आहेत. आपल्याला पूरक कोण काढायचे आहेत. पूरक कोणांची जोडी काढायची आहेत. पूरक कोण म्हणजेच काय ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज किती आली पाहिजे 180. मग तुम्ही एक कोण 100 अंशाचा काढा दुसरा कोण 80 अंशाचा काढा. 70 110 20 120 कोणत्याही मापाचे तुम्ही कोण काढा परंतु त्या कोणांच्या मापांची बेरीज किती आली पाहिजे 180 अंश. कळले. मी पहिला कोण किती मापाचा काढलाय 60 अंशाचा. ओके. तर दुसरा किती येईल 120 अंश. पहिला किती काढलाय मी 60 अंशाचा कोण काढलाय तर दुसरा किती काढावा लागेल
120 अंशाचा, कारण का दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती आली पाहिजे 180. दुसरा कोण 120 अंशाचा काढलेला आहे. 60 अधिक 120 180 म्हणून हे काय पूरक कोण आहेत, परंतु ते रेषीय जोडीतील कोण नाहीत. रेषीय जोडीतील कोण काय करतात, एक रेषीय जोडी हा एक रेषा आहे, ह्या रेषावर असे कोण असतात. तर हेच रेषीय जोडीतील कोण काढायचे असतं ते एक काय काढलं असतं आपण 120 आणि इकडे काय काढलं असतं 60, ते रेषीय झाले असते. पण हे रेषीय जोडीतील कोण आहेत का नाही, दोन वेगवेगळे कोण काढलेत. रेषीय जोडीतील कोण एका रेषेवरती असणारे कोण, मग हा 120 पाहिजे आणि हा 60, तर ते रेषीय जोडीतील कोण झाले असते. आपण रेषीय जोडीतील नसलेले कोण काढतोय, म्हणजे हा 120 आणि हा 60 हे रेषीय जोडीतील नसलेले पूरक कोण आहेत. कळले. चौथा प्रश्न, रेषीय जोडीत नसलेले संलग्न कोण. आपल्याला काय काढायचंय, संलग्न ठिकाणी दोन कोण काढलेत. कळलं. आपण नाव देऊया, समजा इथे ए बी सी आणि डी. तर कोणते कोण आहेत, कोण ए बी सी व कोण सी बी डी हे दोन संलग्न कोण आहेत, परंतु रेषीय जोडीत आहेत का नाही. हे किती मापाचे आहेत ती गरज नाही, तुम्ही मोजून काढू शकता किंवा न मोजता काढू शकता, परंतु मोजून काढलात तर त्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 180 नको आहे, 180 पेक्षा कमी आली पाहिजे. कळलं. आपल्याला रेषीय जोडीत म्हणजे रेषा तयार होतील का, नाही, रेषा तयार होत नाही, म्हणजे हे रेषीय जोडीतील कोण नाहीत, परंतु ते कसे आहेत, संलग्न कोण. संलग्न कोण म्हणजे काय, एक शिरोबिंदू सामायिक पाहिजे आणि एक भुजा सामायिक पाहिजे आणि अंतर्भाग काय पाहिजेत वेगवेगळे. म्हणजे कोणते कोण, ए बी सी व सी बी डी हे रेषीय जोडीत नसलेले संलग्न कोण आहेत. कळले. प्रश्न, जे कोटी कोणही नाहीत व संलग्न कोणही नाहीत, म्हणजे इथे काळजी काय घेतली पाहिजे, त्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 90 नको आहे, 90 पेक्षा वेगळे पाहिजे. 90 सोडून कोणतीही किंमत चालेल, परंतु कोटी कोण नको आहेत आणि संलग्न कोण नको आहेत. संलग्न म्हणजे या प्रकारचे कोण नको आहेत. दोन वेगवेगळे कोण चालतील, परंतु त्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 90 अंश पेक्षा कमी किंवा जास्त चालेल, परंतु ते त्यांची मापांची बेरीज 90 नको आहे. 90 सोडून इतर बेरीज चालेल. ओके. एक कोण मी किती काढलाय 50 अंश. इथे दुसरा कोण 50 काढला तर इथे 40 काढू नका. 40 काढला तर किती होईल, कोटी कोण होईल. तो इथे 50 नाही, या ठिकाणी 40 काढला तर काय होईल, कोटी कोण. आपल्याला कोटी कोण नको आहेत, मग 40 पेक्षा वेगळी किंमत या ठिकाणी घ्या. तर 50 घेतलाय, मी 70 घेतो. इथे 50 अधिक 70 120 म्हणजे तो कोटी कोण नाही. कळलं. आणि संलग्नही नाही. संलग्न म्हणजे या प्रकारच्या आकृती संलग्न होते. एक कोण किती 50 अंश मापाचा काढलाय, दुसरा मी कोण 70 अंशाचा काढतोय. तुम्ही वेगवेगळ्या मापाचे कोण काढू शकता. मी 50 आणि 70 घेतलाय, म्हणजेच तुम्ही 50 आणि 70 अंशाचा काढला पाहिजे अशी अट नाही. कळलं. तुम्ही वेगवेगळ्या मापाचे कोण घेऊ शकता. या व्यतिरिक्त फक्त इथे काळजी घ्या, वरची अट काय आहे ती लक्षात घेऊन हे कोण काढणे आवश्यक आहे. कोणाला नाव द्या, काही द्या, एल एम एन एक्स वाय आणि झेड. ओके. नेक्स्ट 6वा प्रश्न, कोटिकोण असलेले रेषीय जोडीतील कोण. या वर्णनाची आपल्याला काय करायचे, आकृती काढायची आहे. परंतु कोटिकोण असलेले रेषीय जोडीतील कोण काढणे शक्य आहे का, तर नाही. कारण का, रेषीय जोडीतील कोणांची बेरीज किती येते 180 अंश असते. त्या कोणाला काय म्हणतो आपण, पूरक कोण म्हणतोय. पण इथे कोटिकोण, कोटिकोण म्हणजे किती 90 अंशाचा. तर रेषीय जोडीतील कोण 90 अंशाचा काढणे शक्य आहे का, नाही. तर रेषीय जोडीतील कोण हे पूरक कोण असतात. कारण का, रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज किती असते 180 अंश असते. कळलं. जर रेषीय जोडीतील कोणांची बेरीज किती असते 180, ते काय सांगितले, कोटिकोण म्हणजे किती 90. म्हणजे रेषीय जोडीतील कोण 90 अंशाचे नसतात, तर ते किती असतात 180 अंशाचे असतात. म्हणून या वर्णनाची आकृती काढणे किंवा कोणांची जोडी काढणे शक्य नाही. वरील वर्णनाप्रमाणे कोणांची जोडी काढणे शक्य नाही, कारण रेषीय जोडीतील कोण पूरक कोण असतात. रेषीय जोडीतील कोण कसे असतात, पूरक कोण असतात.
कळलं आहे. आपण पूर्ण सराव संच 19 सोडवलेले आहे. थँक्यू.